तर हे गिफ्ट तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. नाही हो, सुरुवातीला थोडासा हसण्याचा भाग झाला. तर गिफ्ट ओपन करू चला. नमस्कार मित्रांनो, हॅलो हाय. तर मग आमच्या सरच्या घराची वास्तुशांती आहे, त्यामुळे आम्ही काही युनिक गिफ्ट ठरवले आहेत. तुम्हाला वाटत असेल सगळे आहेत आणि कमी एवढे सारे गिफ्ट आहेत. तर ते काय युनिक गिफ्ट आहेत हे तुम्हाला आत्ता पाहायला मिळतील. कारण की आम्ही बराच काही विचार केला आणि आम्ही गोंधळून गेलो ह्या विचारामध्ये की दरवेळेस एकच गिफ्ट किंवा वॉल म्हणा, पितळाची भांडी म्हणा, हे देऊन देऊन खूप बोर झालं. आणि मी आणि आमच्या फॅमिलीनं ठरवलं की काहीतरी युनिक गिफ्ट द्यायचं. ते काय गिफ्ट युनिक आहे चला तर ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तर हे आमचं पहिले गिफ्ट, ते आम्ही डीमार्ट मधून घेतलं होतं. आणि आम्ही दुसरे गिफ्ट दाखव. हे आहे वॉच. सेकंड गिफ्ट. आणि हे आहेत छोटे छोटे लॅम्प्स, ते आम्ही मिशोवरून मागवले होते. तशीच ही वॉच पण आम्ही मिशोवरूनच मागवली होती. आणि हे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा त्यांच्यावरती सदैव असावं म्हणून हे छोटंसं गिफ्ट. पाचवं गिफ्ट म्हणजे आमची फॅमिली कडून त्यांना असं गिफ्ट आहे की ही आमची फॅमिली आहे व त्यांना सदैव लक्षात राहावा की ही आमची फॅमिली ही हॅपी फॅमिली म्हणून ही आमच्या फॅमिलीची आठवण करून देणारे हा आमच्याकडून गिफ्ट. तर हे ओपन करून पाहू एक मिनिट. नेमकं तुम्हालाही लक्षात येईल. आणि सहावं गिफ्ट म्हणजे हे पेंग्विन आहेत, जे की हे तुम्हाला खरं वाटेल नाही, खरं नाही, हे नकलीच आहे. पण हे पेंग्विन आम्हाला कुठे मिळाले हे म्हणजे मिशोवरून. बऱ्याच काही गोष्टी आम्ही मिशोवरूनच ऑर्डर केलेल्या आहेत. हे त्याचा पेर. हे असे 3. आणि हे आमचं 7वं गिफ्ट. आणि त्यासोबतच हे आहे अमुय धर्ग, अमुय ते धर्ग असंच. हा 2 मिनिटं बंद करा. आणि ही तर हे तुम्हाला आवडलं का? आणि ह्या नॅपकिन ज्या की किचनसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी तुम्हाला वापरता येईल यासाठी हे पण गिफ्ट बॉक्स मध्ये जाणार. आणि फायनली जे ते सर आहेत त्या सरांचं नाव ह्यात दडलेलं आहे. तर त्यांचं नाव तुम्हाला ओळखायला येईल का बघा. जर तुम्हाला नाव सुचलं तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की त्यांचं नाव काय असेल. एक मिनिट. तर खूपच छान पॅकिंग करून मिळालेली आहे, त्यामुळे त्या वस्तूला काहीही होणार नाही. आणि फायनली त्यांचं नाव मी सांगू? काय असेल ओळखा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला हे आमचे गिफ्ट कसे वाटले हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कारण की नवीन काहीतरी करायचं म्हणजे काहीतरी सुचलं पाहिजे आणि त्या गोष्टी आम्ही सुरुवात केल्या. आपलं गिफ्ट तयार आहे. तर मग आपण सरला विचारू की सर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं आणि आम्हाला फीडबॅक द्या. तर मग गाईस तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय. बाय. जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे. तर पुन्हा भेटू. बाय.
फायनली सरांना गिफ्ट दिलं, कारण सरच्या घरचा कार्यक्रम आणि माझ्या घरचा कार्यक्रम एकाच दिवशी होता, म्हणून आम्ही नंतर गिफ्ट दिलं. बाय.